बापरे, कशात सगळे कसं ऊन लागतंय. येऊन सावलीला बसली. शेरडांना गुरांना खायला न्यायचंय. ह्यातला घास तोडते थोडा. बघा इतकं ऊन लागतंय बेकार. तसे का 11 वाजलेत पण ऊन इतकं बेकार लागतंय. बसली आल्या आल्या घासात सावलीला. वारं जरा बरं वाटते सावलीला बसल्यावर. चला आता काढते, एक सरी तोडते अर्धी ही घासाची इथली. याचा आपला घास इकडचा आलाय. मध्ये पाण्यानं लई ही एक सरी राहिली काँग्रेसाची काढायची, ही पण काढायची. इकडचं सगळं पूर्ण काढून मोकळं झालं. बघितलं का, पातळ झालाय आपला घास. तर चला आता काढते शेरडांपुरतं एक वजन आणि काँग्रेस थोडा खाली खालच्या उसात थोडंसं गवत काढते. तिथं जायचंय घरी. इतकं ऊन लागतंय भयंकर, नको नको वाटायला लागले. तर हे आपली वांगी लावलेली किती छान मध्ये जळली होती पाण्याने, पण आता मस्त मिरच्याची आणि वांग्याची झाडं छान आलीत अशी. तर चला आपल्याला घरी जाऊन अजून सांडगे करायचे. आज बटाट्याच्या चकल्या करायच्या होत्या पण नाही केल्या, कारण का आता धावपळ इतकी होत नाही. सगळं एकदम जाऊस तर जेवण करूस तर गुरांचं काम आवरूस तर पोरांचं आवरूस तर 1 वाजती. तिथून पुढं सांडग्याचं पीठ मळायचं आणि ते राहिलेले कालचे निमे सांडगे करायच्यात आपल्याला. तर ती एका ताईने चकली सांगितली होती बटाट्याची करायला, ती बघू आता उद्या करू. आधी सांडगे घेऊ करून. ते सांडगे पण देणं महत्त्वाचं आहे, त्यांचं पण द्यायचे सांडगे. तर चला तुम्हाला वांगी दाखवते मी. इथं आपली वांगी किती छान आलीत, मस्त. तर अशी मस्त वांग्याची झाडं आहे. का गवत खुरपलंय बरं का, तरी फिरून गवत आलं इतकं मोठं. तर अशी मस्त वांगी आहेत आपली इथं. आता खुरपावं लागेल दंड अजून असाच. बघूया वांगी किती निघते ते. आता ही कवळच आहे अजून, ही नाही तोडत. काही तर निब्बर डकवून गेले, हे का निब्बर झालं ही. तर अशी मस्त झाडं आलीत आपली वांग्याची मिरच्याची. पण जळली होती मध्ये, पण म्हणलं जळून जाते येतात का नाही, पण आलेत चांगली आता. चला आता त्यांना 2-3 दिवस झालं म्हणत होते आणा आणा, पण त्यांनी काय आणली नाही. तेव्हा किती तर पिकून गेली सगळी, बघितली का. पिकली सगळी. तर इथं एक मोठं छान आलंय असं वांग्याचं. तोडते आता परत मी. आधी गुरांना काढते, वैरण होऊन झालंय भरपूर. ही जळली होती झाडं सगळी. मी तर म्हणलं आता येत नाही ती वांग्याची झाडं, पण मस्त आली. तर हे काही पांढरी देशी वांगी असतात ना, हे अंड्यासारखं दिसतंय. हे आलीत आतमध्ये, पण ह्याला देशी वांगी आहेत अशी मस्तपैकी आलीत. झाडी लईच मोठं झाले, काटे भरपूर आहेत. हे बघा, हे काय देशी वांग अंड्यासारखं दिसतंय पांढरं शुपट. ती म्हणलं बरी त्याला ठेवावेत. आणि ही कसलं आहे बघा, हे काही ही आहे ती भाजीसारखी. ती आता न्यायची काढून. एकाचं पण पिकलं. यांना आणा म्हणलं तर मला काय रानात येणं झालं नाही. हे बघा पूर्ण पिकलेत अशी वांगी. हे का इकडनं आणली असते तोडून तर नसते भाजीला झाली. हे काय किती बी केवढं झाली ती. हे तर आता मस्त अशी वांगी नेते तोडून भाजीला संध्याकाळी. इकडनं आता मस्त फुलं अजून ह्याला आली. तिथल्या पण झाडाला आहे अजून एक. तर याचा आपला घास जळला होता, पण पूर्ण पाणी दिल्यावर चांगला आलाय. तर अशी हे दंडानं आपली वांग्याची मिरचीची रोपं लावलेली. आणि असा आहेत ना घास. इकडचा कसला आलाय बघू चला. तोडून न्यायला आपण मध्ये इथला दाखवलेला, कसला आलाय बघू. पट्याला पाणी नव्हतं त्याच्यामुळे पाक वाळलं होतं. नेलं तोडून तसंच दिसलं का. बापरे, झालं आता वैरण नेहमी काढून पाणी पिते असं चंबरला मस्त. एवढं ऊन लागतंय ग बाई, काय खरं नाही. दम भरता नसतं तर ह्याच्यासारखं. लाईट गेली, चंबरमधलं येतंय पाणी. थोडंसं पिते पाणी. बघितलं का कसलं पडलंय. तिथं काढलंय आपला घास, ते दिसतंय का शेडच्या पुढं तिथं. चला हे वाटण जायचं आता. इथं विहिरीला पण पाणी आता वाढलंय. कड्याला पाणी आल्यामुळे बघायचं विहिरीचं पाणी. जम करते, हे दिसतं का असं पाणी आलंय विहिरीला बरंच. हे बघा दिसतंय पाणी विहिरीचं. आणि आपला घास
अर्धी सरी तुडली, अजून थोडासा तुडती आणि जाते. एवढं काढलं इथं शेरडांना खायला. पाणी पिते आता, थोडंसं लय ताण लागली. साहेब येतील आता न्यायला. गार मस्त वाटते पाण्यात एकदम. तर चला गार पाणी विहिरीचं.